आपल्याला कल्पना आहे की महानगरपालिका खूप हॉस्पिटल आपण उभे केलेले आहेत. जवळजवळ 26 अर्बन हेल्थ सेंटर आहे. आपण खाली UPSC सुद्धा जवळजवळ 59 आपण अर्बन हेल्थ सेंटर करतो. आणि हे 3 मोठी हॉस्पिटल आज आपल्याकडे आहेत. वाशी, नेरूळ, ऐरोली. आज मी तिन्हीकडे व्हिजिट करणार आहे. आज मी आता ऐरोलीला आल्यानंतर एक लक्षात आलं की इमारत सुसज्ज आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु आणखीन याच्यामधल्या ज्या सुविधांमध्ये वाढ होणं अत्यंत आवश्यक आहे. मी आज काही सूचना दिल्या. जसं आता इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट आहे की तो एक खूप मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर जात असतो. गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट आहे, त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला बाहेर जावं लागतं. किंवा मी आता ज्यावेळेस इथे ज्या आपल्या मातांची सोनोग्राफी होते तिथे 2च अटेंडंट आहेत, आज एकच होता. बऱ्याच माता तिथे आज मला दिसल्या. तर त्याच्यामध्ये आणखीन वाढ करायला पाहिजे. आणि त्याच्याशिवाय आपल्याला जर बघितलं असेल तर आपल्याला डेंटिस्ट आहेत, एक टेबल आहे, त्याची 2 टेबल केली पाहिजे. नागरिकांसाठी लागणाऱ्या जे काही सर्वसामान्य सुविधा आहेत त्यांना किफायत दरामध्ये महानगरपालिकेत ऑलमोस्ट आपण आता मोफतच देतो. परंतु जे काही 5 ओटी आहेत त्याच्यामधून आपण एवढी मोठी इन्फ्रास्ट्रक्चर तिथे करतोय, त्याच्यामध्ये आणखीन मदत झाली पाहिजे. त्याशिवाय आपण बघितलं असेल तर आपण इथे आता जे कॅथलॅब आहे, सिंगल प्लेन कॅथलॅब आपल्या इथं आपण सुरू करणार आहोत. तर त्याचा ऑलरेडी वर्क ऑर्डर झालेली आहे. पुढच्या 6-7 महिन्यामध्ये आपल्याला तिथे अँजिओप्लास्टी सुद्धा आपल्याला आपल्या इथं होईल. तर नागरिकांना निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे. त्याच्याशिवाय मी हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर ज्या माता आहेत त्यांचे बोललो. तिथला महत्त्वाचा जो ज्यावेळेस पेशंट सगळे येतात त्यांना तातडीने केस पेपर मिळण्यासाठी काय मदत होईल, तो एक महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याच्याशिवाय जर बघितलं असेल तर आपल्याला जे आपण आरोग्याच्या बाबत काल परवा सुद्धा आपण काही माध्यमांनी बातमी असे काही मुद्दे गंभीर बाबी निदर्शनास आल्या वाशीमधल्या. तर त्याची बाबीची पुनरावृत्ती झाली नाही पाहिजे. त्याच्यावर पूर्ण दर्जेदार आहार हा सुद्धा आपल्याला नागरिकांना आणि पेशंटना आपल्याला दिला पाहिजे. हे सुद्धा मी आज सूचना दिल्या. आणि त्याच्याशिवाय ज्या मातामध्ये आपल्याला कमी वजनाची बालकं आहेत, हे कमी वजनाची बालकांचं कारण काय आहे याचं संशोधन करणं, याचे थोडे खाली आपण अभ्यास केला पाहिजे. आणि हे सुद्धा कसं कमी करता येईल. महिलांमधले जे आपण रक्तक्षय म्हणतो, म्हणजे अनिमिया जो म्हणतो, त्याचं प्रमाण पण थोडं आपल्याला लक्षणीय दिसतं. तोही कमी करण्यासाठी काय करता येईल. त्या सर्व बाबींवर मी आज सर्व सविस्तर सूचना दिल्या. निश्चितपणे एक चांगली दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी सर्व महानगरपालिकेतले हे अधिकारी आणि डॉक्टर्स सुद्धा काम करतील. आणि आमचा तोच प्रयत्न राहणार आहे की नवी मुंबईतील नागरिकांना एक चांगली दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी.